धुळ्यात समस्त आंबेडकरी युवकांचा भव्य मोर्चा, महसूल अधिकाऱ्यावर हल्ला, पत्रकार मारहाण प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी. सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश पायकराव यांच्यावर हल्ला करणाऱ्या विकी परदेशी व सहकाऱ्यांना अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी. पायकराव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांची प्रतिमा मलिन करणाऱ्या अवैध धंदे करून गुटखा सम्राट आरोपी विकी परदेशी यांची जंगम मालमत्तेची संपत्तीची चौकशी करण्यात यावी. तसेच सिंदखेडा तालुक्यातील निसाणे गावातील पत्रकार जतन नगराडी यांना मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींना कठोरात कठोर शासन करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज धुळ्यात समस्त आंबेडकरी युवकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला व मागणी करण्यात आली. या मोर्चाची सुरुवात शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. तदनंतर मोर्चात आंबेडकरी तरुण तरुणी आणि महिला पुरुष वर्ग मोठ्या संख्येने शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते. आग्रा रोड कराचीवाला कुंट महानगरपालिका हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर मोर्चातील प्रमुख व्यक्तींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी या मोर्चात दादासाहेब गायकवाड चौक, भीमनगर मित्रमंडळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, आग्रा रोड, नीरा चौक, चंद्रमणी चौक, सिद्धार्थ नगर, फाशीपूल, बाबा ग्रुप, चित्तोड नाका, संगमा चौक, महात्मा फुले नगर, मोगलाई, चंदन नगर, सिद्धार्थ युवक मित्रमंडळ, राणाबाई आंबेडकर नगर, देवपूर, आंबेडकर चौक, नकाने रोड, नवतरुण बौद्ध मित्रमंडळ, वलवाडी, दैठणकर नगर, भीमशक्ती मित्रमंडळ, वलवाडी, परभणी वाडा मित्रमंडळ, वाडी भोकर, गौतम नगर, वलवाडी, पंचशील नगर, वलवाडी, पापा करात ग्रुप, धुळे, नागसेन नगर, देवपूर, प्रबुद्ध मित्रमंडळ, स्टेशन रोड, मिलिंद हाऊसिंग सोसायटी, सर्व विविध कॉलनी परिसरातून धुळे शहरातून मोठ्या संख्येने आंबेडकरी जनसमुदाय युवक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.